धावत्या बसमध्ये महिलेचा तो प्रकार चालू झाला. लाजा सोडल्या. कशाला बसमध्ये येतारे मूर्खांनो? शेजारी पुरुष असताना असं काय चाललं होतं त्या बसमध्ये? पहाटेचा तो काळ. कोल्हापूरहून गोव्याकडे निघालेली ती आलिशान AC बस हळूहळू प्रवाशांनी भरत होती. काही जण झोपेच्या मूडमध्ये, काही प्रवासाचा आनंद घेण्याच्या तयारीत. बस सुटायच्या काही मिनिट आधी ती महिला चढली. चेहऱ्यावर तणाव, डोळ्यात काहीतरी दडलेलं. तिच्या चालण्यात एक घाई आणि घबराट दोन्ही जाणवत होती. ती सरळ पुढच्या सीटवर गेली. एका वृद्ध महिलेला हलक्याशा आवाजात काहीतरी सांगितलं आणि पुढच्या क्षणाला तीच त्या जागेवर बसली. आजूबाजूचे लोक एकमेकांकडे बघू लागले. बस सुटली. इंजिनचा आवाज वाढत गेला आणि त्या महिलेचं विचित्र वागणंही लक्ष वेधून घेत होतं. ती वारंवार मागे वळून पाहत होती, जणू काही कोणीतरी तिचा पाठलाग करतोय. कधी ती पिशवीत हात घालत होती, कधी काहीतरी घट्ट पकडत होती आणि अचानक तिच्या डोळ्यात पाणी येत होतं. ती रडू लागायची, पुन्हा शांत व्हायची आणि पुन्हा तेच. समोर बसलेले काही प्रवासी कुजबुजायला लागले. काहीतरी बरोबर नाही, ही काहीतरी लपवत आहे अशा चर्चा सुरू झाल्या. दरम्यान बस शहराच्या मर्यादेबाहेर आली होती. रस्त्यावर वेग वाढत होता आणि वातावरणातही काहीतरी बदल जाणवत होता. अचानक एका प्रवाशाने नाकावर हात ठेवला. काहीतरी वास येतोय तो म्हणाला. सुरुवातीला कोणी गंभीरपणे घेतलं नाही, पण काही सेकंदातच तो वास सगळ्यांना जाणवू लागला. तो वास साधा नव्हता, उग्र, गुदमरणारा. जणू काहीतरी जळत आहे असं वाटावं. लोकांनी इकडे तिकडे पाहायला सुरुवात केली. काहींच्या नजरा थेट त्या महिलेवर गेल्या. तिच्या हालचालींमुळे आधीच संशय होता. ती मात्र अजूनही रडत होती. पिशवीला घट्ट धरून बसली होती. तिच्या चेहऱ्यावर भीती होती, पण ती भीती नेमकी कशाची होती कुणालाच कळत नव्हतं. अचानक AC व्हेंटमधून हलका धूर निघू लागला. सुरुवातीला तो फारसा जाणवत नव्हता, पण काही क्षणातच तो स्पष्ट दिसू लागला. धूर येतोय, कोणीतरी जोरात ओरडलं आणि त्या क्षणापासून बसमध्ये गोंधळ माजला. लोक उठून उभे राहिले. काहींनी खिडक्या उघडण्याचा प्रयत्न केला, पण AC बस असल्याने सगळं बंद होतं. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. काही जण खोकू लागले. काहींच्या चेहऱ्यावर घबराट स्पष्ट दिसत होती. बस थांबवा, ड्रायव्हरला सांगा असे आवाज वाढू लागले, पण बसचा वेग मात्र तसाच होता. त्या महिलेकडे बोट दाखवणारे आवाज आता मोठ्याने ऐकू येऊ लागले. हीच कारण आहे, हिच्या बॅगेत काहीतरी आहे अशी कुजबूज आता आरोपात बदलली. ती महिला मात्र पूर्णपणे हादरलेली दिसली. ती काही बोलण्याच्या स्थितीत नव्हती. तिचे हात थरथरत होते. एक तरुण उठला, तिच्याजवळ गेला, पण तिच्या अवस्थेकडे पाहून थोडा लांबला. तिच्या डोळ्यात भीती होती, पण ती भीती वेगळीच होती. दरम्यान धूर वाढत चालला होता. आता तो स्पष्टपणे दिसत होता. काही जणांनी रुमाल नाकावर धरले. बसमध्ये एक माजी सैनिक होता. ते शांतपणे सगळं निरीक्षण करत होता. शेवटी त्याने ठरवलं आता थांबून चालणार नाही. तो उठला. ते ड्रायव्हरच्या केबिनकडे गेला. दरवाजा बंद होता. त्याने आधी आवाज दिला, पण काहीच प्रतिसाद नव्हता. मग त्याने जोरात दरवाजा ढकलला, पण तो उघडला नाही. परिस्थिती गंभीर होत चालली होती. त्याने एक जोरदार लाथ मारली आणि तिसऱ्या वेळी दरवाजा तुटला. दरवाजा उघडताच आतून धुराचा मोठा लोट बाहेर आला आणि काही क्षण सगळे थक्क झाले. आत जे दिसलं ते कोणाच्याही अपेक्षेपेक्षा वेगळं होतं. ड्रायव्हर आणि त्याचा सहकारी शांतपणे बसले होते आणि त्यांच्या हातात सिगारेट होती. ते निवांत धूर सोडत होते. तोच धूर ACच्या व्हेंटमधून संपूर्ण बसमध्ये पसरत होता. म्हणजे सगळा गोंधळ, सगळी भीती एका बेजबाबदार कृतीमुळे होती. क्षणात प्रवाशांचा राग भडकला. त्यांनी ड्रायव्हरला बाहेर खेचलं. त्याच्यावर जोरात ओरड सुरू झाली. दरम्यान त्या महिलेची बॅग उघडली गेली. अजूनही काहींना तिच्यावर संशय होताच, पण बॅगेत जे दिसलं ते पाहून सगळे शांत झाले. त्या बॅगेत तिच्या आईच्या अस्थी होत्या. ती आपल्या आईच्या शेवटच्या प्रवासासाठी जात होती, म्हणून ती रडत होती. क्षणात सगळ्यांनी आपली चूक कबूल केली. त्यांना आपली चूक कळली. जिच्यावर संशय घेतला ती सर्वात जास्त वेदनेत होती. बस थांबवली गेली. पोलिसांना बोलावण्यात आलं आणि ड्रायव्हरवर कारवाई करण्यात आली. त्या दिवसानंतर त्या बसमधील प्रत्येक प्रवाशाच्या मनात एकच गोष्ट कायमची कोरली गेली की भीती आपल्याला चुकीचे निष्कर्ष काढायला भाग पाडते आणि सत्य अनेकदा आपल्या कल्पनेपेक्षा खूप वेगळं असतं. त्या पहाटेचा तो प्रवास फक्त गोव्याकडे जाणारा नव्हता, तर प्रत्येकासाठी एक धडा शिकवून जाणारा होता.